उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नुकत्याच जाहीर झालेल्या कर्जमाफीत विविध अटी आणि निकषांमुळे अनेक थकीत शेतकरी लाभांपासून वंचित आहेत. आता या जाचाकटी दूर करून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी राज्यभरातील शेतकरी करतायत. अशा परिस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील आमदार रोहित पवार यांनी आवाज उठवला. मात्र या अधिवेशनात जे शेतकऱ्यांच्या मतावर आमदार झाले असे जिल्ह्यातील कोण आमदार आता शेतकऱ्यांची बाजू घेणार आणि किती ताकदीनं मांडणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी 2019 मध्ये लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांकडून अद्याप तितक्याच आक्रमकपणे ही भूमिका घेतली जाताना दिसत नाहीये. सध्या अधिवेशन सुरू आहे. यामध्ये लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो. राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे राज्याच्या राजकारणात मोठं वजन मानलं जातं. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी सरकारची भूमिका प्रभावीपणे मांडत तोडगा काढण्यात महत्त्वाची भूमिकाही बजावली होती. त्यामुळे आता वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा अधिवेशनात त्यांनी जोरकसपणे मांडावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात. शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजाळे यांनी देखील अद्याप कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाहीये. त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते विविध स्थानिक प्रश्नांवर आक्रमकपणे बोलताना दिसतात. गुटखा, दूध भेसळ यांसारख्या विषयांवर त्यांनी आवाज उठवलाय. मात्र कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. राहुरी मतदारसंघाचे आमदार अक्षय कर्डिले हे प्रथमच विधानसभेत पोहोचलेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला त्यांच्याकडून ही इच्छा आकांक्षा आहेत. मात्र त्याचवेळी प्राजक्त तनपुरे देखील विधान परिषदेत पोहोचले. त्यांना चांगला अनुभव आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्याचं ते नेहमी सांगतात. मात्र त्यांच्याकडून सध्या तरी सरसकट कर्जमाफी संदर्भात कोणतीही मागणी पुढे येत नाहीये. विधान परिषदेच्या सभागृहात तरी ते बोलतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महायुतीचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांनी अंतर्गत राजकारण जरूर करावं. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुद्धा आपापल्या सभागृहात आवाज उठवावा. हे दोन्ही आमदार अधिवेशनात सरसकट कर्जमाफीची मागणी करणार का याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांनी देखील अद्याप या विषयावर सरकारकडे ठोस आग्रह धरल्याचं दिसून आलेलं नाही. पारनेरचे आमदार काशीनाथ दाते हे स्वतः शेतीशी निगडीत असल्यानं त्यांच्याकडून तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका असणं अपेक्षित आहे. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचा मतदारसंघ प्रामुख्याने शहरी असला तरी सत्ताधारी आमदार म्हणून त्यांनी या प्रश्नावर भूमिका घेतल्यास त्यांचा सकारात्मक संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंगे हे देखील ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे कर्जमाफीच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी सरकारकडे ठाम मागणी करावी अशी अपेक्षा शेतकरीही व्यक्त करतायत. त्यासाठी त्यांना तसे धाडस करावे लागणार आहे. विधान परिषद सभापती ना राम शिंदे आमदारांच्या प्रश्नांवर आता काय मत मांडतात तर विधान परिषद आमदार सत्यच्युत तांबे यांनी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका घेतील का याकडे आता लक्ष आहे. श्रीरामपूरच्या आमदार हेमंत ओगले यांनी एक विरोधक म्हणून अधिवेशनात सरकारला धारेवर धरायला हवं. आंदोलन उपोषण करून रोहित पवारांना साथ द्यायला हवी असाही सूर आता जिल्ह्यातून कानावर येतोय. एकूणच पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा कोणता आमदार किती ताकदीनं मांडणार, सरकारकडे सरसकट कर्जमाफीची मागणी कोण करतो आणि त्यांच्या मतांवर आपण आमदार झालो त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या बळीराजाचा आवाज बुलंद करण्यासाठी कोण पुढे येतो, शेतकऱ्यांविषयी कोणाची प्रेम हे पूतना मावशीचं आहे हे समजणार असल्यानं याकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचं आता लक्ष लागलंय.
आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी.